या योजनेमध्ये अजूनही लाखो शेतकरी वंचित राहणार आहेत। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सरकार फक्त 50,000 रुपये अनुदान देणार आहे। त्यामुळे नियमित कर्ज भरून आम्ही गुन्हा केला का, असा संतप्त सवाल महाराष्ट्रातल्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांकडे येतो आहे। कर्जमाफी 2026 शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारलेला आहे। नियमित कर्जदारांना 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान लाभ द्यावं व कर्जमाफीपासून जे शेतकरी बांधव वंचित राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांना देखील लाभ मिळावा व जे मयत शेतकऱ्यांना वारसांनाही लाभ मिळण्यासाठी नक्कीच इथे शेतकरी बांधवांसाठी प्रयत्न सुरू आहेत। जे आपले शेतकरी नेते आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे। रविकांतजी तुपकर यांनी जे नियमित कर्जदारांना 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान, ITR भरणारे पुनर्गठन कर्जदार व 2017-19च्या कर्जमाफीपासून वंचित शेतकरी आणि पात्र मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, त्यामुळे त्यांनी एल्गार पुकारलेला आहे व OTS मुळे शेतकऱ्यांचं सिबिल खराब होऊ नये यांचेही सरकारने हमी द्यावी। तर मागण्या मान्य न झाल्यास 27 ऑगस्टला मुंबईत सकाळी 10 वाजता मंत्र्यांचे बंगले व शासकीय वाहने जप्त करून प्रतिकात्मक जाहीर लिलावाचा इशारा करण्यात आलेला आहे। जे शेतकरी नेते रविकांतजी तुपकर यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आव्हान दिलेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, एक महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। राज्य शासनाने 2 जून 2026 रोजी निर्णयाद्वारे कर्जमुक्ती योजना सुरू केली असून महाआयटी मार्फत 16,96,000 पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी देखील प्रसिद्ध झाली, ज्यामध्ये 13,48,000 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले व उर्वरित लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण सुरू असून पहिल्या यादीतील काही शेतकरी आधार प्रमाणिकेपूर्वीच मयत झाल्याचे बँकेच्या निर्देशनास आले आहे। तर प्रत्येक वारसाने आता आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असणार आहे। तर शासन निर्णयानुसार आधार प्रमाणीकरणाशिवाय कर्जमुक्तीचा लाभ दिला जात नाही व परवाच 4,000 कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे व 6.5 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही जी कर्जमाफीची निधी आहे ते देखील जमा झालेली आहे। तर आता सुधारित माहिती योजना पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आलेली आहे। तर बँकेकडून वारसांची नोंद घ्यावी हे सांगितलेले आहे। संबंधित कर्जदार शेतकरी मयत झाल्यास माहिती वारसाकडून प्राप्त झाल्यानंतर बँकेने आपले प्रचलित धोरणानुसार कर्ज खात्यावर वारसांची नोंदणी करावी। त्यानंतर योजनेच्या पोर्टलवर मृत्यू खातेदारांची खाती अपलोड करा। या सुविधेद्वारे वारसांची माहिती अपलोड करावी। जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेचे कर्ज खात्याची माहिती अपलोड करण्यापूर्वी संबंधित शासकीय लेखपरीक्षा मार्फत तपासणी करणे आवश्यक आहे। व इथे जे शेतकरी नेते रविकांतजी तुपकर आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आपण लगेच बघूया, कारण शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, नियमित कर्जदारांना 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावे। जे ITR भरणारे शेतकरी देखील गरीबच आहे, मात्र शेतीमध्ये त्यांचं पोट भरत नाही किंवा शेती आता दुष्काळ पडतो, कधी पाऊस जास्त पडतो, त्यामुळे शेतीच्या साईड बाय साईड जे साईड बिझनेस किंवा जे काही व्यवसाय सुरू केला आहे त्यामुळे देखील टॅक्स भरणारे शेतकरी म्हणजे श्रीमंत नाही, त्यांना देखील कर्जमाफीची इथे जी योजना आहे कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आहे। 2017 मध्ये कर्जमाफी झाली, 19 मध्ये झाली, मात्र जे शेतकरी वंचित शेतकरी आहेत त्यांच्यासाठी देखील इथं लढा सुरू आहे। 2 मिनिटात रविकांतजी तुपकर काय म्हणतात ते बघूया आपण। कर्जमुक्ती योजना आली आहे। या योजनेमध्ये अजूनही लाखो शेतकरी वंचित राहणार आहेत। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सरकार फक्त 50,000 रुपये अनुदान देणार आहे। त्यामुळे नियमित कर्ज भरून आम्ही गुन्हा केला का, असा संतप्त सवाल महाराष्ट्रातल्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांकडे येतो आहे। म्हणून या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। दुसऱ्या बाजूला 2019च्या अगोदर ज्या काही कर्जमाफी योजना आल्या याच्यातनं अजूनही लाखो शेतकरी वंचित आहेत, त्याही शेतकऱ्यांचा समावेश या कर्जमुक्ती योजनेमध्ये केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। ITR भरणारे शेतकरी श्रीमंत नसतात, इतर लोन मिळण्यासाठी ते टेक्निकल ITR भरत असतात, त्यामुळे त्याही शेतकऱ्यांचा समावेश या कर्जमाफी योजनेमध्ये केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि अनेक बँकांनी शेतकऱ्यांच्या अपरोक्ष परस्पर कर्ज पुनर्गठन केलेलं आहे, या पुनर्गठित शेतकऱ्यांचाही समावेश कर्जमाफीमध्ये करा अशी आमची मागणी आहे। रूपांतरित ज्यांचं कर्ज झालेलं आहे त्यांचाही समावेश कर्जमाफीमध्ये करा आणि सिबिल आमचं खराब होणार आहे या तडजोड योजनेमुळे, त्याच्यासाठी राज्य सरकारनं रिझर्व्ह बँकेशी बोललं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेने नॅशनल बँकांना आदेशित केलं पाहिजे की सिबिल खराब करू नका शेतकऱ्यांचं। या मागण्या घेऊन सातत्यानं अनेक दिवसांपासून आम्ही लढाई करतो आहे। राज्याचा दौरा आमचा झालेला आहे। सरकारनं जर का आठवड्याभरामध्ये हा निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईच्या मंत्रालयासमोर मंत्र्यांचे बंगले जप्त करणार आहोत, त्यांची हराशी करणार आहोत, मंत्र्यांचे वाहनं सुद्धा आम्ही जप्त करून त्याची प्रतिकात्मक हराशी करणार आहोत। कारण सरकारजवळ जर शेतकऱ्यांना द्यायला पैसे नसतील तर मंत्र्यांचे बंगले हरास करा आणि मंत्र्यांच्या गाड्या हरास करा,
त्यातून जो पैसा येईल तो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरा असं आमचं म्हणणं आहे. एक हराशी करणारं प्रतिकात्मक आंदोलन आम्ही मंत्रालयासमोर करणार आहोत. मंत्र्यांचे बंगले जप्त करणं, मंत्र्यांच्या गाड्या जप्त करणं, हे आंदोलन 27 ऑगस्टला मुंबईला होईल. तमाम शेतकऱ्यांनी मुंबईला उपस्थित राहावं. राज्य सरकारने जी अहिल्यादेवी होळकर कर्ज तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही ऐकलंच असेल माननीय रविकांतजी तुपकर यांचं म्हणणं काय आहे. तर तुमचं सुद्धा मत काय असणार आहे कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवायचं आहे. कारण आपल्या योजनेत्रा चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी आपण उभारत आहोत. प्रत्येक शेतकरी बांधवांना कर्जमाफी योजना असो किंवा शेतकरी रिलेटेड काही योजना असो द्या, सगळी माहिती 100% खात्रीशीर आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काने योजनेत्रा चॅनलला व पेजला लगोलग सबस्क्राईब व फॉलो करून घ्या. धन्यवाद.